ही साडी घाल देराच्या लग्नात तुझ्या. हो ना ताई, खूप सुंदर आहे. तू हीच घाल ताई साडी. हो ग आई, माझं तर कामच झालं. शुभांगी, हे घे, तुला जी आवडली ती साडी घालायच्यातली. बघा तुम्ही दोघी, तुमच्या दोघी बहिणीला माझ्यावर विश्वास बसत नाही ना. यामुळे तुमची वहिनी नेहमी कपाटाला लॉक लावून ठेवते. पण आई, वहिनी राखी बांधून 5-6 वाजेपर्यंत येतील की घरी. मग त्या बघणार नाहीत का त्याच्या कपाटामधून साड्या कपडे एवढे ते कुठं गेलेत म्हणून? मग काय करशील, काय बोलशील त्यांना? हो ग आई, त्यांनी बघितल्यावर त्यांना कळेल ना. उगाच विनाकारण हंगामा व्हायचा भाई घरामध्ये. काय झालंय तिला हंगामा करायला? तिच्या का माहेरातून आणलेत की काय कपडे? हे सगळं माझ्या पोराच्या कमाईचं आहे. तिच्या लग्नाला अजून 1 वर्ष झालं नाही. एकदा काय कपडे घातले, पुन्हा दुसऱ्यांदा त्या कपड्याला हात लागत नाही बाईचा. हिच्या अशा वागण्यामुळे एक दिवस आपण बराबर भीक मागणार. वागणं तर तिचं काही बराबर नाही. स्वतः तर एखाद्या वेळेस काढून काही देत नाही घाला म्हणून. म्हणून तर मी तिचे कपाटातून काढून घ्यायले कपडे. ह्या 10-10 हजाराच्या साड्या हाता नेऊन द्यायची भय माहेरात बहिणीला वहिनीला. हो ग आई, तू तर बराबर बोलत आहेस. आणि होय आई, तू तर लग्नाच्या टायमाला वहिनीला किती सारे कपडे दिले होते. मग काय गरज आहे अजून दुसरे घ्यायचे नवीन नवीन? हे पण तर नवीन आहेत. अरे जाऊ द्या, सोडा तुम्ही, मी माझं बघून घेईल. तुम्ही बघा, तुम्हाला जी साडी आवडली ना, घ्या ती काढून. आई, मला याच्यातली एक आवडली, घेते मी काढून ती. हो ग शुभांगी, याच्यातली कोणतीही काढून घे, तुझ्यावर छानच दिसणार. तसं बघायला गेलं तर आई, मला असं वाटायले की आज वहिनी येणार नाहीत म्हणून. लग्नाच्या नंतरचं पहिलं रक्षाबंधन आहे ना त्यांचं, कदाचित त्या असतीतच थांबतीला. अरे बरं आहे ना, नाही आली तर नाही आली. माझ्या मनानं तर 1 हप्ता अजून येऊ नये तिनं. ती तिकडे जातेच कुठं? मी तर एकदा तिला म्हणले नाही की जाऊ नको म्हणून. जातच नाही थांबायला बाई एकही रात्र. आता आई, आपल्या घरी एवढी नोकर चाकर होत कामवाले, एवढा आराम भेटते बाईला इथं, कशाला जाईल मग माहेराला? बरोबर बोलायलीस बाई तू. एक काम करते आता, आली ना ती तिच्या माहेरावरून की सगळ्या नोकरालाच काढून टाकते घरातून. बस एक साफसफाईसाठी बाई ठेवते. आणि आई, घरातलं जेवण ना सून माणसानं केलं ना तेव्हाच चांगलं वाटते. आता तू त्याच्यावर जिम्मेदारी देशील तेव्हाच तर त्या करतील ना. आता आल्यावर बोल तू, म्हणाव बाई सकाळ संध्याकाळचं जेवण बनवत जाय म्हणाव. दुसरं तर काही काम नाही ना, जेवण तेवढं तर बनवल ना. अरे ते मी बघून घेईल काय करायचं काय नाही ते. आज तर ती नाही काय नाही, आज तर तुम्ही त्याचा फायदा घ्या. उतर खाली, बघू दे बेडमध्ये काय काय भरलंय तिनं ते. वहिनी, ओ वहिनी, वहिनी. अरे बापरे, हे तर तुमच्या आत्याचा आवाज आहे. ह्या तर म्हातारपणामध्ये बी शांत राहत नाहीता. मी तर विचार केला होता, म्हणलं माय भाषाचं लग्न झाल्यावर कहाला येईल आता. ह्या तर पुन्हा आल्या. अगं आई, रात्री मला आत्याबाईचा फोन आला होता. मला म्हणल्या जेव्हा तू इकडे येशील तेव्हा मला सोबत घेऊन ये. मी तर त्यांना न सांगताच इथं आले. आता मला बघतील तर काय म्हणतील? उगच विनाकारण तोंड वाकडं. अगं तोंड वाकडं करत असेल तर करू दे, स्वतःच विचार करायला पाहिजे ना. एवढं वय झाले, काय गरज आहे फिरायची इकडं तिकडं भाषा सोबत? आणि आई, यांना सुद्धा बरं वाटत नाही की आता आमच्या सोबत इकडे तिकडे जातात ते. आई, एवढं वय झालंय, म्हाताऱ्या झाल्या, आता लाज वाटते मला तर. आम्ही एन्जॉय पण नाही करू शकत. आता एक काम कर, लवकर ह्या सगळ्या साड्या कपाटामध्ये टाकून दे वहिनीच्या. येऊन बघायची होय विनाकारण, मग कान भरल तिचे. अहो वहिनी, पूर्ण घरामध्ये बघितलं मी तर, कधीपासून आवाज द्यायले, इकडे येऊन बसल्या सगळ्याच्या सगळ्या. आत्याबाई नमस्कार. नमस्ते बेटा, नमस्ते. नेहमी खुश राहा. मग बाई काय चाललंय, कधी आल्या? हा, आताच आले थोड्या वेळापूर्वी. तुमच्या इथं नाही का ते पोरग आहे कामाला, त्यानं तर मला पहिले येऊ दिलं नाही आतमध्ये. मला म्हणला की आताच फरशी पुसली, थोडं थांबा म्हणून. मग आतमध्ये आले तर तुम्ही कोणी दिसना. मग जे तुमच्या किचन मध्ये कामाला बाई आहे तिनं बघितलं तर मला म्हणली की तुम्ही इकडे हा. मग मी इकडे आले. हा बाई, पाहुणे येणार होते ना, निकिताच्या तर घरचे आले तर तिकडे बसलेत रूम मध्ये. आता शुभांगीच्या पण घरचे येतील. चांगलं वाटत नाही ना, घरामध्ये साफसफाई तर पाहिजे ना. मीच बोलले होते त्या पोराला, म्हणलं जोपर्यंत फरशी वाळत नाही सुकत नाही तोपर्यंत येऊ देऊ नको म्हणलं घरामध्ये कोणाला. आता तुम्ही तर सांगून आल्या नाही, आम्हाला थोडीच माहित होतं की तुम्ही येणार हा म्हणून. बरं बाई,
या बसा मग. हो, पण वहिनी दादा कधी येतील? सांच्या पारखत आली. मी पण बांधली असती राखी आणि लगेच निकिता सोबत वापस गेले असते. बाई, निकिता तर आज जाणार नाही. असं का? मला वाटलं की तू जाशील काय की आजच. तुझी सासू म्हणू लागली ना, राखी बांधायला थांबली नाही काय नाही. आता बाई, मी रात्रीच बोलले होते माझ्या नंदला, सकाळी जरा लवकर या म्हणलं होतं, ते आल्या नाही. आता तुम्ही मला सांगा आता बाई, मी जर लवकर इथं आले नसते तर मला पण माझा भाऊ आणि माझी वहिनी भेटली नसती. वहिनीला पण तर जायचं होतं ना त्याच्या माहेरामध्ये. अगं बाई, मी तर याच्यासाठी बोलत होते. बाई, तुझी सासू सगळ्या पुढे बोलत होती आणि तुझी नंद शांत बसलेली होती. तिने राखी नाही बांधली ना तर दुखी झाल्या होत्या मायाले की. मी म्हणलं माय माझी भाषी आहेस म्हणून तुला सांगायले. बाई, वाईट वाटू देऊ नका, पण तुम्ही तर निकिताच्या आत्या हा की. तुम्ही निकिताची साईड घ्यायला पाहिजे होती ना की हिच्या सासूची. अरे, हिच्या सासूचं तर रोजच्या रोज घरानं वाढतच चाललंय. आता तुम्ही मला सांगा, ही का चांगली गोष्ट आहे का? स्वतःच्या सुनाबद्दल इकडे तिकडे काही सांगत राहायचं. जर ती तुम्हाला बोलत आहे तर माहित नाही बाहेर पण किती जणांकडे बोलत असेल असं सगळं. वहिनी, तिची काय सासू वाईट साईट सांगत नव्हती मला. आता तुम्ही स्वतःच विचार करा ना, त्यांची पोरगी नाही राखी बांधू शकली, आता ती पण तर घरातून निघाली. सण करता करता थोडा तरी टाइम लागतच असते की. आता हे बघा, कोणी जरी झालं तरी वाईट वाटणारच ना. त्यांची लेक आली आणि अजून राखी बांधली नाही. पण आता निकिता बोलते की आता ती जाणार पण नाही आजच्याला. बाई, तुम्ही बसा, येते थोड्या वेळात मी. केव्हापासून सगळेजण इथं बसले होते, मी आले की गेले सगळे निघून. अरे, राधिकाचं कपाट उघडं दिसायले, सगळ्या साड्या इकडे तिकडे पसरलेल्या दिसायल्या. आता मी पण बाहेरच जाऊन बसते, कपाट उघडं पडलंय. बघितलं का तुम्ही दोघींनी? मथारपणी बी शांत नाही त्याचं मन. होई आई, ही तर माझी आत्या आहे ना. आणि मग माझ्या सासू सोबत चुगल्या काऊन लावते? आई, तू ना बाबाला सांग हे सगळं काही. बाबा बोलतील मग आत्याबाईला. आता मला तू सांग, यांनी माझी साईड घ्यायला पाहिजे ना, की माझ्या सासूची नंदची? मला तर पहिली गोष्ट हेच समजत नाही आई, त्या काकूच्या घरी काऊन नाही जात? प्रत्येक वेळा इथंच काऊन येते तोंडवरी करून? तुझ्या काकूच्या इथं नौकर चाकर नाहीत ना, कामवाले नाहीत. इथं सगळे कामवाले होत, त्याच्यामुळं बाईला बसल्या बसल्या पाणी भेटते, जेवण भेटते, चहा भेटते. मग काऊन येणार नाही? इथंच येईल ना सेवा करून घ्यायला. त्यांना स्वतःला लाज वाटायला पाहिजे. पोराचं सुनचं घर आहे माझ्या. भाषायचं लग्न झालं, त्याचे नवरे येतील, नातेवाईक येतील, इलाच काही कामधंदा नाही, येऊन बसत राहते. मथारपणी आली राखी बांधायला. जेवण लेकराच्या मधात जाऊन बसल, मला सांग काय चांगलं वाटेल मथारपणी? माझी तर प्रत्येक वेळाची हीच किटकिट आहे. जेव्हा पण यांना माहित होते ना की मी इथे येणार आहे, बस त्याचा लगेच फोन येते, मी पण येणार, मी पण येणार. मथारपणी लयच जोर सुटलाय राखी बांधायचा. तर मग तुझ्या जवळ पाठवायची असती ना राखी. तू सोबत नाही घेऊन आली की बाई बस मध्ये लटकत लटकत आली. विनाकारणचा ताप झाला हे डोक्याला. कोणता सण असो, कोणता वार असो, माझ्या पोरीला काही माझ्या घरून पाठवायचं असलं, सोबत सोबत माया नंदाच्या घरी पाठवावं लागते. मला तर असं वाटतंय आई, आता आत्यानं ताईचं लग्न त्यांच्या घर परिवारामध्ये मुद्दामून केले, कारण त्यांचे मथारपण आरामशीर चलाव म्हणून. बस त्यांना इथून घेऊन जायचं तेवढंच तरी येते. यांना माहित आहे तू ताईच्या इकडे काय पाठवलं की यांच्या इथे बी पाठवावं लागते. होय आई, शुभांगी बरोबर बोलत आहे. नाहीतर राखी यांनी माझ्या पण हाती पाठवू शकले असते ना. पण यांना तर नजर ठेवायची होती ना की तू मला काय देणार आहेस, शुभांगीला काय देणार आहेस. तर काय व्हायलंय, यांना बरोबर आपण देणार की नाही नजर ठेवायला होत्या ना, भांडण करायला कामी येतात म्हणून. आणि माझ्या सासू सोबत चुगल्या करायच्या होत्या. अरे, मी माझ्या पोरीचं बघू काय आनंदचं? माहित नाही बाई कधी पूर्ण होतील यांचे रीतिरिवाज. यांचे सगळे सण, यांच्या मागण्या सगळ्या पूर्ण केल्यात मी आतापर्यंत. यांच्या डिलिव्हऱ्या केल्या, यांच्या लेकराचे लग्न लावले नाही, ते सगळं पूर्ण केलं आतापर्यंत मी. तरी पण इथून यांचं घेऊन जायचं संपच ना झालंय. येतात का व्हाय बी तोंडवरी करून, माहित नाही कवा येणं जाणं बंद होतंय ते यांचं. बरं आई, ते सगळं सोड. जर आता बाई माझ्यासोबतच निघतो म्हणल्या, मग यांच्या पुढे तुला मला देवावं लागल. मग त्या काय विचार करतील? अगं, विचार करत असतील तर करू दे. देईल एक साडी आणि 500 रुपये. तुझ्या बराबरीचं देणार की काय मी त्यांना?
जे नंदचा सन्मान असते ना, जे द्यायचं असते ना, ते आतापर्यंत मी खूप दिले. बस झालं आता. आता मला माझ्या लेकीला इथून पुढे द्यायचे. रुसल्या तर रुसू दे, त्यांच्या पुढे देईल आणि त्यांना दाखवून देईल. अगं आई, असं नको करू. एक काम कर, तू आत्याबाईच्या पुढे ना मला 1-2 साडी दे. मी एक काम करते, यांना सांगते एखाद्या दिवशी मला ते घेऊन येतील इथं. तेव्हा दे मला जे काय तुला द्यायचे ते. आता आत्याबाईच्या पुढे देऊ नको एवढं. अहो वहिनी. अहो ताई, तुम्ही कधी आल्या? अहो तुम्ही इथं काऊन आल्या? मी तर तुम्हाला बोलले होते की तुम्ही बसा म्हणून आरामशीर आतमध्ये. वहिनी, मी एकटी बसून तिथं काय करू? तुम्ही सगळे इथं, आणि ते रूम राधिकाचा आहे. मला तसं बरं वाटलं नाही राधिकाच्या रूम मध्ये बसायला. एकटीला तिथं बसा वाटना गेलं होतं. इथंच बसते मी. आत्याबाई प्लीज, तुम्हाला वाईट वाटू देऊ नका, पण तुम्ही इथं बसू नका. तुम्ही एसटी मध्ये आले आत्याबाई. बघा तुमच्या चपल्या बी किती घाण झाल्यात. बाई, तुम्ही हिच्या बोलण्याचं एवढं वाईट वाटून घेऊ नका. ते हिच्या सासर घरून ना हिची ननंद पण येणार आहे तिच्या नवऱ्यासोबत. तर बाई सकाळपासून ते कामवाल्याला साफसफाई करायला लावायली. एक काम करा, चला आपण बाहेर बसू तर सगळेजण. वहिनी, मी इथं काही घ्यायला आले नाही ना, इथं नजर ठेवायला आले की तुम्ही तुमच्या पोरीला काय देताय. तुम्ही जे बोलत होत्या ना वहिनी, मी ते सगळं ऐकलं. मी इथं काही घ्यायला नव्हते आले हो वहिनी. बस मी माझ्या भावाला राखी बांधायला आले होते. आणि ते पण सकाळी दादानं कॉल केला होता. विचारू लागला दादा की तू काऊन नाही आली निकिता सोबत. आता मी त्यांना हे नाही सांगितलं की मला निकितानं खोटं बोलून इथं आली म्हणून. मला सोबत नाही घेऊन आली. मला दादानं फोन केला होता म्हणून मला काही थांबा वाटलं नाही वहिनी, म्हणून मी एसटी मध्ये आले. नाहीतर तुम्हाला पण माहित आहे वहिनी, एसटी मध्ये येताना जाताना किती त्रास होते ते. वहिनी, माझ्या घरी कशाचीच कमी नाही. मला सुनाय हातान लेकय होतं, पण माझ्या सुना सगळा सणवार करून आपल्या आपल्या माहेरात गेल्यात आपल्या भावाला राखी बांधायला. तर मला बरं वाटलं नाही की माझ्या लेकायला जाता जाता सांगू काय की मला माहेराला सोड म्हणून. मला तर वाटलं निकिता तर येतच आहे, तिच्यासोबतच येऊ काय की. हिनं मला काही सांगितलं नाही म्हणून मग मी पण तिला काही कॉल केला नाही. वहिनी, मला कोणाला परेशान करा वाटत नाही. मी आपलं गप उग एसटी मध्ये आले आणि माझ्या सुनर माझ्या लेकाला तर माहित पण नाही. मी तर फक्त माझ्या जाऊला मोठ्या सांगून आले की तुम्ही सांगा म्हणून. आणि माझी मोठी जाऊच निकिताची सासू आहे. एक गोष्ट सांगा मला तुम्ही, मी माझ्याच भाषेची माझ्या जाऊपाशी कशी चुगली करल? मी तर एवढंच सांगायला गेले होते की मी जात आहे, घराकडे जरा लक्ष द्या म्हणून. तेव्हा मला त्यांनी सांगितलं की त्यांची पोरगी सुजाता आली म्हणून राखी बांधायला. त्यांचं असं म्हणणं होतं की जर निकिता पण थांबली असती तर सुजातानं पण राखी बांधली असती आपल्या भावाला. बस एवढंच. ती तिथं वाट बघत आहे निकिताची. बस एवढीच गोष्ट होती वहिनी. ना मी कोणाची चुगली केली ना तिच्या सासूनं मला असं काही सांगितलं. जर मला असं सगळं काही करायचं असतं तर मी का लग्न केलं असतं निकिताचं तिथं माझ्याच घर परिवारामध्ये. आत्याबाई, जर तुमच्या सुना त्यांच्या माहेराला गेलेल्या होता तर मग तुम्ही तुमच्या घरावर स्वतःच लक्ष द्या ना. पण तुम्ही निकिता ताईच्या सासूला हे सांगायला गेलेले असणार ना की ताई तुम्हाला सांगून नाही आली. इकडच्या तिकडे गोष्टी करायची काय गरज होती? अरे एवढ्या मथारपणी कोण राखी बांधायला येते? शुभांगी, मी तर आजपर्यंत हे समजत होते की तू तर लहान आहेस, तुला तेवढं समजत नाही. ही काय गोष्ट झाली? घरातली लेक मथारी झाली, तिचं वय लय झालं, मग का ती घरातली लेक राहत नाही? बाई, हे तर वय तुझं पण होणार. तू काय नेहमी जवान नाही राहणार ना. कोणाचे आयुष्यभर माय बापा असतात. माझं किती पण वय झालेलं का असं ना शुभांगी, पण तर हे माझं माहेरच आहे ना. आणि काय बोलत होतीस तू की मी काकूकडे का जात नाही? आजपर्यंत माझ्या मोठ्या वहिनीनं मान सन्मान केला आहे माझा, यामुळे मी इथे येत होते. ज्या छोट्यावाल्या वहिनी आहेत ना ते तर पहिल्यापासूनच अशा आहेत. त्यांच्यासोबत तर कधी मन लागलंच नाही ना. त्यांनी कधी फोन करून मला बोलवलं. पण मला हे माहित नव्हतं की तुमच्या मनामध्ये काहीतरी आहे आणि तोंडावर काहीतरी वेगळं. जर मला पहिलेच माहित राहिलं असतं ना की तुमच्या मनामध्ये माझ्याबद्दल एवढा द्वेष आहे तर मी इथं पण आले नसते. शुभांगी, सगळ्यात मोठी तर गोष्ट ही आहे, मी माझ्या भाषेमुळे इथं येते. छोट्या वहिनीला तर पोरी नाहीत ना त्यांचा व्यवहार चांगला आहे, त्यामुळे तिथे जाण्याचा कधी प्रश्नच नाही आला.
ना घर ते मला कधी आपलं वाटलं. आणि मला इथं तुमच्या दोघीकडे बघून मला असं वाटतं की मी माझं लहानपणच जगत आहे काय की. निकिता, तू खरं खरं सांग, तुझ्या सासर घरी माझ्यामुळं काही त्रास झाला का तुला? की तुझ्या सासूला मी कधी भडकवून दिलं तुझ्याबद्दल काही सांगून? असं कधी काही झालं? अरे तुझी सासूच कधी कधी विचार करते की तू माझी भाशी आहेस. एखादी दोन गोष्ट सांगते, मी हे ऐकून तुझ्या सासूला हेच सांगते की ती अजून छोटी आहे, बचपना आहे तिच्यामध्ये, हळूहळू सगळं शिकल, लहान आहे ती आता. वहिनी तुम्ही खरं बोलू लागल्या. माझ्या परिवारामध्ये निकिताचं लग्न करून माझं काहीतरी लालचच असेल, पण ते लालचीपणा, ते लोभ असा होता की निकिताचं चांगल्या घरामध्ये लग्न व्हावं. तुम्हाला पण माहीत आहे की माझ्या मोठ्या जावेच्या घरामध्ये कशाचीच कमी नाही म्हणून. माझा बस एवढाच लोभ होता की मला वाटलं माझ्या दादानं कधी परेशान होऊ नये, त्यांच्या पोरी नेहमी सुखात राहावा. तुम्ही विचारा वहिनी निकिताला, हिला काहीच परेशानी नाही तिथं. तुम्हाला आणि दादाला कशाचीच काळजी करायची गरज नाही निकिताच्या घरच्याकडून. पण मला आज खरंच खूप जास्त दुःख झालं की आता माझं माहेर नाही राहिलं, माझं वय झालं, इथं माझं आता कोणी नाही. बरं झालं शुभांगी, तू मला सांगितलं की आता माझं वय झालं, नाहीतर मला वाटायचं मी नेहमी या घरची पोरगी आहे. मी बाहेर बसते वहिनी, आता राखी बांधायला आले तर राखी बांधूनच जाते. थोडा वेळ दादाची वाट बघते, त्यांना राखी बांधून मी स्वतःची एसटीने बसून जाते. निकिता बाई, तू परेशान होऊ नको, तुझं मन जेव्हा कराल तेव्हा ये, मी जशी आले तशी निघून जाते. आई, मला आज त्या बाईला असं बघून खूप वाईट वाटायले. हो आई, मला पण खूप वाईट वाटायले. आई, मी त्या बाईला खूप चुकीचं समजलं. अगं आई, आत्याबाई तर माझ्यावर एवढं लक्ष ठेवतात की आई, आत्याबाई जेव्हा तिथे राहतात ना, तर मला वाटतच नाही की ते माझं सासर घर आहे. आत्याबाई मला जेव्हा भेटायला येतात ना, तर मला असं वाटते की मी माझ्या माहेरातच आहे काय की. खरं बोलले तुम्ही. हे वय, हे म्हातारपण, हे तर सगळ्यांनाच येते. उद्या चालून माझी सून तुमच्या सोबत जर असं करत असेल तर मला कसं वाटेल? नाही आई, वहिनीचा असा व्यवहार मी नाही सहन करू शकणार ना, वहिनीच्या लेकरांचा. मला खूप वाईट वाटायले आई, खरंच माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मी चालले आई आत्याबाईच्या जवळ, तू पण ये. हो आई, मी पण चालले आत्याबाई जवळ, तू पण चल. बाई, हा हा वहिनी. बाई बाई, तुमच्यासोबत आज लय चुकीचं वागलो आम्ही. बाई, आज समजलं मला, जसा व्यवहार आज आम्ही तुमच्यासोबत केलाय ना, माझ्या पोरीनं केलाय, तसाच व्यवहार जर उद्या चालून माझ्या सुनेनं माझ्या पोरीसोबत केला तर मग माझ्या पोरींना काय वाटेल? सॉरी आत्याबाई, माफ करा. आत्याबाई, मी पण तुम्हाला खूप चुकीचं समजलं. खरं तर हे आहे की मला तुमच्यामुळे एवढं घरदार मिळालं, एवढा चांगला परिवार मिळाला. माझ्या सासर घरी सगळे खूप चांगले आहेत. ही तर माझी चूक आहे आत्याबाई. मी तर माझ्या नंदची वाटच नाही बघितली, नाही तर माझ्या वहिनीनं माझी इथं वाट बघितली असती, थांबली असत्या थोडा वेळ. बस मी माझ्या नंदाकडून राखी नाही बांधून घेतली, याच गोष्टीचा वाईट वाटते आत्याबाई. आणि यांना पण मी खोटं बोलले की माझे दादा माझ्या वहिनीला सोडायला चालले, तर म्हणून यांना मी लवकर घेऊन आले. यांना पण खूप वाईट वाटत आहे आत्याबाई आज. ते तर मला खूप वेळचे बोलायले चल म्हणून, पण मीच विनाकारण लेट करायले. चूक माझी आहे आत्याबाई, पण आता सुजाता ताईचा विचार करून खूप वाईट वाटायले. आपण आता जाऊ आत्याबाई, आणि तुम्ही पण माझ्या सोबतच चला. हीच गोष्ट मी तुला समजावून सांगत होते शुभांगी. तुझी नंद आली तिथं, अगं 5 मिनिटं लागली नसते राखी बांधायला. राखी बांधून तू इथं आली असती तर तू राहू शकली असती इथं. राहिली गोष्ट बाई माझी जायची, तर मी माझ्या नातूला फोन केलाय, ती येणार आहे मला थोड्या वेळानं घ्यायला. तुम्ही तुमचं जा, तुम्हाला जेव्हा जायचं तेव्हा. आत्याबाई, याचा अर्थ असा आहे की तुम्ही माझ्यामुळे आता पण नाराजच आहात ना? अहो आत्याबाई,
मी तर तुमच्या लेकीसारखी आहे की. माफ करा ना मला. आणि तुमच्या नातवाला सांगा येऊ नका म्हणून. माझ्यासोबत चला. चुकीला माफ करा आत्याबाई. सॉरी आत्याबाई, मला पण माफ करा. अगं बस करा तुम्ही दोघी. अगं तुम्ही आल्या माझ्या जवळ. मला बोलायला एवढं गोड, तेच खूप माझ्यासाठी मोठं आहे. अगं मी तुमची आत्या आहे. काय झालं माझ्या भाषेने मला काही बोललं तर? अगं आत्या भाषेचं तर नातच वेगळं असते. बाई, जे आतापर्यंत झाले त्याला तर मी बदलू शकत नाही. बस एवढंच म्हणते बाई, माफ करा आम्हाला. माझ्यासोबत रूममध्ये चला आणि तुमची साडी पसंत करा. आता हे म्हणू नका की तुम्हाला काहीच नाही पाहिजे. बाई, तुम्हालाही माहीत आहे की तुमच्या मान सन्मानामध्ये कधीच काही कमी पडू दिलं नाही. पण मला माहीत नाही बाई, मी काय तुमच्याबद्दल एवढा वाईट विचार केला ते. चला बाई चला. नाही म्हणू नका. चला रूममध्ये चला. बरं वहिनी. हे बघा बाई, कशी साडी वाटायली ही. वहिनी, साडी तर खूप छान आहे. पण वहिनी, ही साडी तर मला राधिकाची वाटायली. तिची साडी काऊन द्यायला मला? अव बाई, काय सांगू मी तुम्हाला. अशी सून हाय माझी. एकदा जी साडी घातली दुमार त्याला बघणार नाही. आय माय, किती साड्या पडल्या तर तिचं पूर्ण कपाट भरून गेलंय. पण तिची एवढी नियत खराब आहे ना, तिचं मन नाही करत की माझ्या लेकीला एखादी साडी देवा म्हणून. आता ती नाही घालत, माझ्या लेकी घालतीला, मी घालल. तिचा असं आहे की ती आरमालीमध्ये भरू भरू ठेवल आणि दुसऱ्या नवीन नवीन घेऊन येईल आणि ज्या हाता त्याला नाही काढणार बाई. आज ती तिच्या माहेराला गेली आणि लॉक लावायचंच विसरून गेली. तर मग बस मी काढल्या तिच्या कपाटातल्या सगळ्या साड्या. वहिनी, वाईट वाटून घेऊ नका. ती तुमची सून राहणार आणि तुम्ही तिच्या सासू. माझा बोलण्याचा काय अर्थ निघत नाही. तुम्हाला ठेवायचे तुमच्या सुनेला, जसं ठेवायचे तसं ठेवा. पण मी माझ्याकडून एक समजदारीची गोष्ट बोलते की हे सगळं तुम्ही चुकीचं करताय. हे पण तर असू शकते वहिनी, तुमच्या सुनेची नियत खराब नसेल. तिचं आता नवीन नवीन लग्न झालंय. तिला बोलायला तेवढं समजत नसेल की माझी ही एखादी साडी घ्या म्हणून. तिला असं पण तर वाटत असेल ना की मी माझी एखादी पुराणी साडी काढून दिली तर आईला आणि ताईला वाईट वाटेल म्हणून. पण बाई, ही साडी कुठं पुराणी आहे? एक एकदा घातली नाही तिनं. वहिनी, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही एका दिवशी बसून सुनेला बोला. तुम्ही तुमच्या तिला बोला की तुझ्यापाशी एवढ्या साड्या आहेत, तुझ्यापाशी एवढे कपडे आहेत. जे काही तुला पसंत आहे ते तुला ठेव आणि जे काही आवडत नाही ते मला दे. तुम्ही घाला, नाही तर ते तुम्ही तुमच्या लेकीला द्या. पण वहिनी, तिच्या माघाऱ्या तिच्या कपाटातल्या साड्या काढणं चुकीची गोष्ट आहे. अशा छोट्या छोट्या गोष्टीमुळेच वहिनी घर खराब होते हो. विनाकारण ती तुम्हाला पण चुकीचं समजायची होय ना तुमच्या लेकीला पण. माझं ऐका वहिनी, तुम्ही तिचे जसे कपडे होते तशाला तसे नेऊन ठेवा आणि जेव्हा ती येईल तेव्हा तिच्या सोबत व्यवस्थित बोला. तुझ्यापाशी जे बिनकामाचे कपडे आहेत, जे तुला आवडत नाहीत, ते मला दे. वहिनी, तुम्हाला एक सून आहे. तुमच्या लेकीचं लग्न झालं, त्या त्यांच्या सासरी गेल्याता आणि सासू सुनेचं तर नातं खूप चांगलं असायला पाहिजे. हे घर पूर्ण तुमचं आहे वहिनी. पण या घरामध्ये तुमच्या सोबत तुमची सून पण राहते. जर वहिनी तुमच्या माघाऱ्या तुमच्या सूननं तुमच्या कपाटातले जर कपडे काढले, तुम्हाला किती वाईट वाटेल. जरी हे कपडे तुम्ही दिलेले असतील, नाहीतर ते तिच्या माहेरातले असतील, पण तुम्ही एकदा तिच्या सोबत बसून व्यवस्थित बोला. तुम्ही बरोबर बोलताय बाई. हो ना वहिनी, अशा गोष्टीमुळेच सुनेचं सासूचं नातं खराब होतंय. बरं बाई, तुम्ही ना ही साडी ठेवा. तुम्हाला मी पैसे देते आणि निकिताच्या सासर घरून तुम्ही दोघी आत्या भाषा जा मार्केटला आणि जशी तुम्हाला साडी आवडते तशी तुमच्या मनानं घ्या. शुभांगी, तुम्ही दोघी बहिणी मिळून वहिनीची सगळी कपाटातल्या साड्या व्यवस्थित ठेवा आणि कपाट बंद करा. आणि वहिनी, मी अजून एक गोष्ट बोलणार आहे. तुम्ही आतापर्यंत माझा मान सन्मान केला, रीतिरिवाज पूर्ण केले माझे. कोणत्या सणावाराला कधी कोणत्या गोष्टीची कमी पडू दिली नाही. पण आता तुमच्या दोन दोन लेकीचं लग्न झालंय. आता माझे सणवार सोडून तुम्ही तुमच्या लेकीवर लक्ष द्या, तेवढंच बस. वहिनी, मी हे रागात बोलत नाही. हे तर मी खरं बोलत आहे की हे तर माझं माहेर आहे. मी तर आत्या आहे. मला तर फक्त मान सन्मान पाहिजे. तुमचं सोनं नाणं नको. मला तर असं वाटतंय वहिनी की मी जेव्हा केव्हा माहेरात आले तर माझ्या दादाला आणि माझ्या वहिनीला माझ्याकडून काही परेशानी होऊ नये. कारण वहिनी, वय किती जरी झालं, जे माहेर हे शब्द आहे ना, ते माहेर माहेरच राहतात. कारण माहेर जे वहिनी आहे ना, तिथं आलं की कोणी आत्या म्हणते, कोणी ताई म्हणते, कोणी दीदी म्हणते. हे शब्द खूप चांगले वाटतात. एका लेकीला
जेवढं आपलं सासर घर चांगलं वाटतंय ना तेवढंच माहेर पण वाटतंय.